बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार, लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात. नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे माझे यूट्यूब चॅनल. मित्रहो, प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी आपण सकाळी बायजा या पुस्तकातील किंवा या लिखाणातील काही कथांचे वाचन करत आहोत आणि ते तुम्ही प्रत्येक रविवारी अगदी आतुरतेने वाट पाहून ते ऐकत आहात, पाहत आहात. रादर ते तुम्हाला नक्की आवडतं हे मला जाणवतंय. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे, तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. तर त्याच अनुषंगाने, त्याच विषयाच्या अनुषंगाने आमचे एक मित्र लेफ्टनंट कर्नल उमेश अवचट यांनी या विषयाबाबत आपली काही मतं मांडलेली आहेत आणि ती मतं मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे. त्या मतांचं वाचन मी आज तुमच्या पुढे करणार आहोत. त्यामुळं आता करूया लेफ्टनंट कर्नल उमेश अवचट यांच्या मतांचं वाचन. सुरू करूया. बायजा वाचताना बायजा म्हणजे कर्तृत्ववान, खंबीर, संयमी तसेच तत्वनिष्ठ स्त्री शक्तीचा जागर वाटतो. कुटुंबातली पवित्र नाती अतिशय चपखलपणे दाखवण्याचा लेखकाचा ध्यास मोलाचा वाटतो. पुस्तक वाचताना जसजसे पुढे सरकत जातो तसे त्याग, वात्सल्य, करुणा, माया ही मूल्य जागोजागी भेटतात आणि ही मूल्य माणसांपुरती मर्यादित न राहता ती थेट बायजाच्या दारात असलेल्या बारशा आणि गुलब्या या बैल जोडीपर्यंत जाऊन पोहोचतात. मी प्रथम हे पुस्तक चाळले त्यावेळी मला पुस्तकातील वेगळंपण जाणवलं. नंतर मात्र मी हे पुस्तक घेऊन थेट शेतावर गेलो आणि गायी बैल यांच्या सानिध्यात पुस्तक पूर्ण वाचले. नैसर्गिक वातावरणात पुस्तक वाचताना अवर्णनीय आनंद झाला, हे तितकेच खरे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडेसे निवांत क्षण आणि ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी बायजा हे नक्की वाचले पाहिजे किंवा बायजा हे दर रविवारी येणारे एपिसोड तुम्ही नक्की ऐकले किंवा पाहिले पाहिजे. हा 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 करणारा भिका, गावचे राजकारण करणारा बेरकी शिरपत, प्रेमात अडकलेला व शेवटी प्रेमापोटी वेठ लागून ज्याचा अंत झाला तो भगवंतराव, आईच्या आज्ञेत राहणारा गणू ही पात्रे आपल्या आजूबाजूचीच वाटतात. ही लेखनातली ताकद वाटते. जीवनाची व्यामिश्रता पाहता अनुभवांच्या काही भागांचे अनेक कंगोऱ्यातून दर्शन घडवणारे हे सृजनशील लेखकापुढचे आव्हान असते आणि ते आव्हान पेलण्याचे आव्हान दिलीप थोरात यांनी लिलया पेललेले आहे. हे पुस्तक वाचताना किंवा हे एपिसोड पाहताना मी हे सर्व काही अनुभवलेलं आहे. जणू काही ही माझ्याच घरची कथा आहे असा भास मला वारंवार होतो. दिलीप थोरात यांनी माझ्यासारख्या फौजी माणसाला मला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं, याबद्दल प्रथम दिलीप थोरात यांचे अभिनंदन. दिलीपजी, आपणास पुढील लेखनासाठी आणि पुढील अशा काही प्रोजेक्टसाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुभेदार मेजर लेफ्टनंट निवृत्त उमेश अवचट.